प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आज आमच्यामध्ये बंधू रवी बोर्डे हे आहेत आणि विशेष करून देवाला धन्यवाद देतो की त्यांना भेटण्यासाठी प्रभूने आज सुंदर संधी दिली आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रभूचा अनुभव त्यांच्या जीवनात कसा आला त्याबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत. प्रेज लॉर्ड, आपल्या जर तुमच्या जीवनामध्ये प्रभूचा अनुभव तुम्हाला कसा आला, काय सांगाल त्याबद्दल? मी सांगतो प्रभूचा अनुभव मला कसा आला. 2014 या साली मला प्रभूचा अनुभव आला. 2014 सालापर्यंत मी एक व्यसनी मुलगा होतो. खूप सारे व्यसन मी केले. दारू, सिगारेट, गांजा, तंबाखू आणि व्हाईटनर, थिनर ह्या पद्धतीचे व्यसन मी केले. आणि व्यसन करता 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 एक दिवस त्या व्यसनांमध्ये मी इतकं गुरफटलो गेलो की माझं शरीर संपायला लागलं तरी मला त्याची जाणीव नव्हती. आणि असं करता करता एक दिवस मी इतका आजारी पडलो का माझ्या हृदयामध्ये डाव्या साईडला पेन व्हायला लागला. आणि अन्न नलिका जी असते तर त्या अन्न नलिकेमध्ये माझं अन्न फसायला सुरुवात झाली. त्या एका पिरियड मध्ये मी बिगर पाणी टाकताची दारू पिलो होतो. दारू लागणं त्या भाषेत त्याला म्हणतात. त्या प्रकारे ती दारू मला काळजाला लागली होती. तर मी पाणी जर पिलो तर ते पाणी 5 मिनिटानंतर खाली जायचं. भाकरीचा तुकडा खाल्ला तर तो घास खायला मला 5 मिनिटं लागायचे एक घास खायला. तर अशा रीतीने माझ्या जीवनात घडलं. मी दवाखाने केले पण मला ते फरक पडला नाही. मी एक्सरे वगैरे काढला, त्याच्यात काही आलं नाही. पण मला तो त्रास होता. डॉक्टर म्हटले तू काय नाही, तू व्यायाम कर, हे कर. पण तो त्रास माझा काही बराच झाला नाही. आणि सोबतच माझ्या मनामध्ये एक भीती बसली, मरण्याची भीती. मला वाटलं मला हार्ट अटॅक येतो का काय, म्हणजे काहीतरी होतंय का. मला एकच वाटायचं मला हार्ट अटॅक येणार. आणि ती चिंता माझ्या मनामध्ये बसली. रात्री झोपेतून मी अचानक डचकून उठवायचो. झोपेत माझा श्वास अचानक बंद झाल्याचा मला भास व्हायचा. मी डचकून उठायचो. आणि एक भयानक प्रकारची भीती माझ्या मनामध्ये बसली की आता मी संपतोय आणि आता काहीच होऊ शकत नाही. एक पूर्णपणे निराश झालो होतो, हताश झालो होतो. जवळचे पैसे संपले होते, शरीराने साथ देणं सोडलं होतं. आणि अशा गोष्टीमध्ये मी डचकायचो, घाबरायचो. आणि अशा गोष्टीत असताना घरच्यांनी माझी अवस्था बघितली. घरचे म्हणायचे याच्या आधी हा घरी भांडायचा, तांडायचा, पैसे मागायचा, दारू प्यायला पैसे दे, किंवा कामाला जायचा, ते पैसे घरी देत नसायचा. खायचा प्यायचा माझ्यासाठी माझ्या घराचं दार रात्री 12 वाजता पण उघडं असायचं. माझ्यासाठी टोपलं म्हणजे भाकरी अवेलेबल असायच्या. मी माझ्या मनाचा राजा होतो. म्हणजे घरी जाणं येणं टाइमच नसायचा. 12, 1, 2 वाजता मी घरी जायचो. माझ्या हाताने घ्यायचो, जेवायचो, सकाळी उठायचो, डबा रेडी राहायचा, मी कामाला जायचो. मनात असलं तर कामाला जाणार, नाही तर नाही जाणार. तर अशा प्रकारे मी एक डॅशिंग जीवन घरी जगलो. भले बाहेर मी नव्हतो काही, पण घरच्यांवर मी खूप दादागिरी करायचो. आणि भांडणं तणणं या अशा गोष्टी मी करायचो. घरच्यांनी ती माझी अवस्था बघितली की याला काहीतरी झालंय, हा एवढा गुमसुम का राहायला लागला, याचं जेवण कमी झालं, हा बोलत पण नाही कोणासंग, गुमसुम राहतो आणि झोपेत अडचकून उठतो. या गोष्टी घरच्यांनी माझ्या बघितल्या. आणि माझ्या नकळत एका प्रेयर ग्रुपशी त्यांनी संपर्क साधला. एक जाधव नावाचा परिवार होता, जेम्स जाधव ते ब्रदर आहेत. त्यावेळेस त्यांच्या मिसेस आणि ते मिळून एक प्रार्थना ग्रुप. तर एक जेम्स जाधव नावाचे एक व्यक्ती होते, ते त्यांचे मिसेस एक प्रार्थना ग्रुप चालवायचे. आणि माझे घरचे जाऊन त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आमच्या मुलाला असा प्रकारचं झालंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासाठी माझ्या नकळत उपवास प्रार्थना करायला सुरुवात केली. एक दिवस दिला. ते म्हटले आम्ही तुमच्या घरी येऊ. आणि त्याच्यानंतर ते आमच्या घरी प्रेयरला आले. प्रेयरला आल्यानंतर मी त्यांना घरी सापडलो. याच्या आधी पण आमच्या घरी प्रेयरला काही लोक यायचे. माझी मम्मी एका बचत गटात काम करायची, तिथल्या बाया काही बिलिव्हर्स होत्या, तर त्या लेडीज मिळून प्रेयरला यायच्या. पण मला त्या प्रेयरची इतकी भीती वाटायची किंवा मला ते इंटरेस्ट नव्हता. तर मी आमच्या घराला 2 दार, एक समोर एक मागं. तर समोरून ते आले तर मी असं पाणी प्यायचं नाटक करायचो, मागं जायचो आणि तिकडून निघून जायचो. आणि मला तो थोडा माझा म्हणजे असं लाजळू स्वभाव म्हणा. मला असं नवीन लोकांमध्ये किंवा असं मला वाटत जास्त इन्व्हॉल्व नको. म्हणजे असा ख्रिस्ताचा द्वेष नव्हता माझ्या मनामध्ये, तो नाही, परंतु जास्त लोकांशी कनेक्टेड नको. मला असं ते अनकम्फर्ट वाटायचं. बरोबर, मी निघून जायचो. पण त्यावेळेस मला उठून जाऊशी वाटलं नाही मला, कारण मला त्यावेळेस आशाच राहिलेली नव्हती. मी म्हटलं चला प्रार्थनेने तरी काहीतरी आपल्या जीवनात होईल.
अशा हिशोबाने मी तिथं बसलो, कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. मला मारायची भीती होती. उलट मला वाटायचं की कोणीतरी यावं माझ्यासाठी काहीतरी करावं. मी शोधायचो का काही होईल का माझं, आता काही होऊ शकतं का, विचार करायचो. आपण आता मरायला लागलो, मला असं वाटायचं मला 5 मिनिटांनंतर हार्ट अटॅक येईल, अशी ती माझी फिलिंग भीती बसली, एक त्रासामुळे. भीती बसली. कारण की माझा जो माझा पेन होता तो बरोबर लेफ्ट साईडला होता, आपल्या हृदयाच्या बाजूला. आणि तुम्हाला ते त्रास व्हायचा, फील व्हायचं ते लेफ्ट साईडला पेन झाला म्हणजे कुणाच्या डोक्यात एकच येणार का मला हार्ट संबंधी काहीतरी बरोबर. आणि मला ती भीती बसली होती. आणि मग मी उलट शोधत होतो का असं कोणतरी येईल आणि मला याच्यातून बाहेर काढेल. त्या ग्रुपकडे पाहून मला एक थोडीशी आशा जास्त झाली आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, गीतं गायले. मी पण त्या गीतात सहभागी झालो. माझा बॅकग्राऊंड पण ख्रिश्चनच आहे. मी एक आरसी रोमन कॅथलिक मध्ये आहे, म्हणजे देवाची थोडीफार ओळख मला आहे आणि देवाची आवड पण होती, कारण माझे वडील पण भजन गाणं वगैरे असे कामं करायचे. त्याच्यानंतर मी त्यांच्या गीतात पण सहभागी झालो. भजनाला जाणं येणं असायचं. त्या गीतात मी सहभागी पण झालो आणि माझ्यामध्ये एक थोडी आशा जागृत झाली, काहीतरी माझं होईल. त्यांनी मला एक दुसऱ्या आठवड्यातला एक दिवस सांगितला, या दिवशी आम्ही तुमच्या घरी पुन्हा येऊ. त्यांनी परत माझ्यासाठी फास्टिंग प्रेयर केल्या. परत ठरवलेल्या दिवशी ते आले. येताना एक सेवक त्यांनी सोबत आणले आणि खूप छान ते सेवक होते. पॉल बनकर त्यांचं नाव आहे, एक चांगले सेवक. आणि त्यांनी येऊन माझ्यासाठी प्रार्थना केली. आणि विशेष म्हणजे त्यांनी बायबलमधून एक वचन शिकवलं. बायबल त्याच्या आधी पण मी वाचलं होतं, पण असं पुढं मोठं एखादं वचन वाचलं, एखादं पान वाचलं, पण ते मला काही समजायचं नाही. पण ते गोष्ट स्वरूपामध्ये मी बायबल वाचलेलं आहे. आणि बायबलचा बॅकग्राऊंड पण थोडासा माहित होता, कारण की जो दया सागर पिक्चर सुरुवातीला गंगोली लागायचा, तर तो पिक्चर पाहिल्यामुळे मला ते असं एकंदरीत थोडंसं सगळं होतं का देव वगैरे. पण ज्यावेळेस त्यांनी ते वचन शिकवलं, ते वचन त्यांनी मला उपदेशकाच्या पुस्तकातून शिकवलं का हे तरुणा तू आपल्या तारुण्यात आपल्या निर्माण करत्याला स्मर, कारण की अनिष्ट दिवस येत आहे, म्हणजे भयानक दिवस येणाऱ्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही आताच परमेश्वराचं काय करा, स्मरण करा, ज्याने तुला निर्माण केलं. आणि त्याच्या आधीच्या वचनात त्यांनी मला हे शिकवलं की तू आपल्या नजरेस येईल तसं चाल, आपल्या मनास वाटेल तसं वाग, तुझं हृदय तुला उल्हास देव. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव का जे तू करतोय तुझ्या लाईफमध्ये, परमेश्वर तुझी झाडा झडती घेईल. आणि तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मला झाडा झडती होईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे सार्वकालिक जीवनाविषयी ती आशा तेवढी नव्हती. आपल्याला फक्त एक गोष्ट स्वरूपात माहित होतं, आपण मरतो आणि मग मेल्यानंतर पुन्हा उठतो, पण ते तेवढं विश्वासाने मी स्वीकारलेलं नव्हतं कधीच. आणि मला आशा माझ्यामध्ये जागृत झाली का अरे यार, आपल्याला देवाला झाडा झडती द्यायची म्हणजे आपण मरणातून उठू. हे मला एक आशा निर्माण झाली का मरणानंतर पण एक जीवन आहे. बायबल हे सांगतं की ख्रिस्त जे पापामुळं मरण आलं आणि प्रभू येशू ख्रिस्त मृतातून उठला, ते प्रथम फळ आहे. आपल्याला देखील जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते मेले असले तरी जगेल असं वचन सांगतं आणि देव त्यांना उठवणार आहे. खूप आनंदाची गोष्ट, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती होती. येस मला ते जीवनाविषयी आशा निर्माण झाली आणि मला ते जीवन जगायची आशा निर्माण झाली का नाही, परमेश्वरासोबत मला जगायचंय. आणि ते जे वचन होतं का परमेश्वर तुझी झाडा झडती घेईल, त्या झाडा झडती वचनाने माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती आणि मला येणाऱ्या न्यायाचा, की आपल्याला याचा काहीतरी हिशोब द्यावा लागणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ती भीती निर्माण झाली देवाची. त्याच्यानंतर मला ती भीती निर्माण झाली. भीती निर्माण झाल्यानंतर मग मी त्यांना प्रश्न केला का मग पाळसाहेब याच्यातून आपण कसं सुटू शकतो. त्यांनी मला सांगितलं येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलेलं आहे आपले पाप क्षमा करण्यासाठी. आपण आतापर्यंत किती वाईट वागलो असलो पण आपल्यासाठी तारण्याची संधी देवाने ठेवली. आपण पश्चाताप करून त्या नवीन जीवनामध्ये जाऊ शकतो. त्यांनी मला चर्चला इन्व्हाइट केलं आणि तोपर्यंत त्या वचनानुसार आणि शेवट जाताना त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवून प्रार्थना केली. जे काही दुष्ट विचार होते त्यांना धमकावलं, निगेटिव्हिटीला, आणि सकारात्मकता माझ्यामध्ये त्यांनी भरली त्या प्रार्थनेच्या द्वारे. आणि त्यांनी माझ्यामध्ये असं म्हणजे विश्वास भरला का देव तुला आरोग्य देणार. आणि त्या विश्वासाने मी त्या चर्चला जायला लागलो. आणि जात असताना 1.5 ते 2 महिने झाले असतील मी चर्चला जायला लागलो. माझा आजार पूर्ण बरा झाला नव्हता. मला थोडंसं बरं वाटायला लागलं होतं, थोडंसं जेवण जायला लागलं होतं, पण माझा तो आजार, छातीतला पेन बरा झालेला नव्हता. आणि अशातच ज्या परिवारात आमचा सहभागिता भरायची, आमचं चर्च भरायचं, त्या परिवारातल्या एका लहान लेकराचा
वाढदिवस होता. ग्लोरी नाव त्या मुलीचं. हो. तिचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस मग त्यांनी एक छोटंसं एक सभा ठेवली हो. नाही का. एक त्याच्यानंतर त्याच पास्टरांचे मोठे भाऊ जे पीटर बनकर आहेत त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं आणि तिथं येत असताना त्यांची आणि माझी काहीच ओळख नाही, मला त्यांची काहीच ओळख नाही, त्यांना माझी काहीच ओळख नाही. आणि तिथली मग सहभागिता चालू झाली, स्तुती आराधना झाली. स्तुती आराधना पण त्याच सेवकांनी घेतली आणि स्तुती आराधना घेत असतानाच त्यांना प्रकट झालं की इथं एक व्यक्ती आणि त्याच्या छातीमध्ये तीव्र पेन आहे, एक तीव्र दुःख आहे, त्याचं अन्न गिळायला त्याला त्रास होतोय आणि आता प्रभू त्याला आरोग्य देणार आहे. Praise the Lord. ते म्हटले ज्या अर्थी परमेश्वराने मला दाखवलं की इथं एक व्यक्ती त्याच्या छातीत दुखतंय तर दाखवायचा उद्देश हा का परमेश्वर त्याला आरोग्य देऊ इच्छितो. नक्की मला लगेच विश्वास आला. म्हटलं मी 1.5 महिना येतो इथं, हे माझ्यासाठीच आहे. हे काहीतरी माझ्यासाठी प्रतिफळ आहे. मी हात वर केला, म्हटलं पालसाहेब मी तो व्यक्ती म्हणे आत्ता या क्षणाला परमेश्वर तुला आरोग्य देत आहे Amen. आणि तुला ज्या ठिकाणी दुःख होतं, दर्द होता, तिथं बर्फ ठेवल्यासारखं एक तुला गार असं एक तुला वाटत आहे Amen. अनुभव. देवाची स्तुती मला असो. त्या क्षणाला छातीमध्ये त्या डाव्या बाजूला हृदयाच्या बाजूला असं गार स्पर्श मला महसूस झाला आणि मी आरोग्याला महसूस केलं. त्याच्यानंतर म्हणजे शरीरात तुम्हाला फील झालं, तुम्ही बरे झाले. मी फील झालो, मी ते फील केलं आणि त्याच्यानंतर मी परमेश्वरामध्ये वाढायला सुरुवात केली. कारण की मग ज्यावेळेस मी सगळी दुनियादारी करून थकलो होतो, घरात बेडवर पडलो होतो, त्याच्यानंतर परमेश्वराने मला आरोग्य दिलं. आरोग्य दिल्यानंतर मला परत त्या दुनियादारीत जायची अशी काही आवश्यकता वाटली नाही. काय व्यसन करत होते? मी दारूचं व्यसन केलेलं आहे, मी गांजाचं व्यसन केलेलं आहे, सिगारेट, बिडी, तंबाखू, व्हाईटनर आणि थिनर एवढी व्यसन मी केली. त्याच्यानंतर भांटा गोळी म्हणून एक गोळी मिळायची, त्याची पण नाशा मी केलेली आणि त्याच्यानंतर मला या कुठल्याच नाशा परत कधीच कराव्याशा वाटल्या नाही. म्हणजे देवाने तुम्हाला कृपा पुरवली, तुम्ही त्याच्यातून बाहेर आले. हो. मग त्याच्यानंतर परत त्रास झाला का? जो त्रास होतो परत त्रास मला कधीच झाला नाही. मग प्रार्थनेत वाढत गेले. मग काय केलं त्याच्यानंतर? घरच्याचं रिॲक्शन काय होतं? ते आनंदित झाले असते तुमच्या जीवनात प्रभूने काम केलं. घरचे माझे खूप आशीर्वादित झाले. अजून जर थोडंसं सांगायचं ठरलं, म्हणजे सत्य गोष्ट जर सांगायची ठरली, घरचे तर माझे खूप आनंदित झाले. सुरुवातीला घरच्यांना खूप छान वाटलं का आमचा मुलगा बरा झाला. लोक माझ्यामुळे घरच्यांना नावं ठेवायची. हो हो हो, तुमचं जीवन तसं होतं. हा, माझे वडील ऍक्च्युली खूप नम्र स्वभावाचे, शांत माणूस, कधी कोणाला काही बोलणार नाही. अरे वा. पण आमच्यामुळे त्यांना बरेच माना खाली घालावं लागले. कारण मी, माझा एक लहान भाऊ येतो पण थोडासा कुटाने म्हणजे असं काम करायचं आणि मी पण असं दारू पिऊन, म्हणजे माझा दुसऱ्यांना त्रास कधी झाला नाही. पण मी माझं व्यसनाधीन जीवन म्हणजे मी असं रस्त्याला सिगरेट पेट हिंडायचो किंवा दारू पिऊन कुठं पण. ते आई वडिलांसाठी लय लाजीरवाने त्रासदायक आहे, मानसिक त्रास होतो त्याचा. हो, मानसिक त्रास होतो. त्यांना आमचे पाहुणे बोलायचे, आमचे म्हणजे इतर त्यांचे मित्र परिवार बोलत असतील. पण त्याच्यानंतर काय झालं, मग मी सुधारायला लागलो. तिथपर्यंत ठीक आहे. मग मला परमेश्वराची गोडी वाटली. मी परमेश्वरामध्ये वाढायचं ठरवलं, बायबल स्कूल जॉईन करायचं ठरवलं आणि असं करत असताना परमेश्वराची माझी थोडी ओळख झाली परमेश्वराची माझी. मला गोडी वाढली आणि मी म्हटलं आता जीवन देवाने दिलं तर हे जीवन आपण देवासाठी जगायला पाहिजे, प्रभूसाठी हे जीवन जगायला पाहिजे. आणि जसा असा मी विचार केला तसं मग थोडंसं माझं कामाकडे दुर्लक्ष व्हायचं. हो, मीटिंगला जाणं, त्यावेळेस मीटिंग गोष्टी असायच्या, वाढल्या. स्वतः सभेला जाणं असं वाढलं. तर तरी पर्सनली प्रेयर लाईफला एवढं माझं स्ट्रॉंग नव्हतं. नाही का जेमतेम होतं. पण प्रभूसाठी काहीतरी करायची मला आवड होती, तीव्र इच्छा होती. म्हणून पुढे मीटिंग असली तर तिथे जाणं मला आवडायचं. स्तुती आराधना, वचन, तर वेगवेगळ्या मीटिंग अटेंड करणं. मग कामाकडे लक्ष नसायचं, काम नसायचं. मग घरचे कुठंतरी नाराज व्हायचे आणि मग पप्पांचे माझे वादविवाद बऱ्याच वेळ झालेले. आणि मग ते रोमन कॅथोलिक त्यांचा असल्यामुळं त्यांची विचारसरणी पूर्ण तशी होती. ते मला सांगायचे असं काही नसतं, हे नसतं, एवढं नको विचार करू. पण मी तर ठरवलं होतं, म्हटलं मला सेवा करायची. मग बऱ्याच गोष्टी होऊन आमचे घरी वादविवाद व्हायचे आणि असं करत असताना मला बऱ्याच वेळेस मी निराशेत पण पडलेलो. बरोबर. बऱ्याच वेळेस प्रेयर लाईफ डाऊन पण झालेलं आहे.
आणि विश्वासात आल्यानंतर पण माणसाकडून चुका होतात, नक्कीच होतात, नक्कीच चुका होतात. आपण घरच्याला ओरडून बोलतो. मी आणि ऑन कॅमेरा मी सांगू इच्छितो, कारण की असं नाहीये का आपण येशू ख्रिस्तामध्ये आलो आणि त्याच्यानंतर आपण पूर्णच पवित्र नाही जीवन होत, जगतोय. नाही होत. आणि माझ्या जीवनात पडणं आणि उठणं बऱ्याच वेळेस झालेलं आहे. माझा नक्कीच. एका वचनावर पूर्ण विश्वास आहे का धार्मिक 7 वेळेस पडला तरी तो पुन्हा उठेल. Amen. हो, Yes. फक्त मी एकच प्रार्थना करतोय प्रभूकडं का प्रभू मला तू पडून राहू देऊ नको. मी पडू शकतो पण, आणि परमेश्वराने पण मला अनेक वेळेस त्या पडल्यातून उठवलेलं आहे आणि उठवून तो दरवेळेस नवीन गोष्टी मला शिकवतो. येस येस. तर मी या साक्षीच्या माध्यमातून अनेक जणांकडे क्षमा पण मागू इच्छितो. बरेच लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल, त्याच्यामुळं मी विश्वासात आल्यानंतर पण जर पडलेलो आहे तर मी क्षमा मागतो. परमेश्वराकडून पण मी क्षमा मागतो. आणि जर आपण कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, विशेष करून माझे मम्मी पप्पा झाले किंवा माझे पास्टर झाले, तर त्यांच्याकडे पण मी क्षमा मागतो. आणि इथून पुढे नक्कीच मी एक विश्वासणारं जीवन जगत आहे आणि रोज परमेश्वर नवीन गोष्टी शिकवतो, एक नवीन स्तरावर घेऊन. महत्वाची गोष्ट तुम्ही बोलले. तुमच्या जीवनामध्ये अनेक मनुष्य आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये पाप होतात, चुका होतात, परंतु तुम्हाला त्याची जाणीव आहे हे माझ्या जीवनात घडलंय आणि तुम्ही स्वीकारलं. हे एका चांगल्या हृदयाचं किंवा चांगल्या व्यक्तित्वाचं दर्शक आहे की मी इथं चुकलो. नक्कीच सेवकांना पडावं लागतं, अनेकदा चुकामध्ये पडतात, अनेकदा विश्वासणारे चुकीच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात, परंतु जेव्हा जाणीव होते ना, देव बदलतो आणि देव संधी देतो. जर देव संधी देतो तर आपणही माता पिता या नात्याने, सेवक या नात्याने, बंधू या नात्याने, रिलेटिव्ह या नात्याने संधी द्यायला पाहिजे त्यांना सुधारण्याची. कारण ख्रिस्ताने देखील सर्वांना संधी दिली आणि देवाने जेव्हा त्यांना खऱ्या रीतीने बदललं ना, त्यांचं जीवन अगोदर त्या कुटुंबासाठी दुःखाचं कारण होतं, परंतु नंतर त्यांचं जीवन त्या कुटुंबासाठी एक सन्मान देणारं ठरलं. आणि म्हणून असे अनेक भाऊ बहिणी आहेत की परिवाराला त्यांच्याद्वारे त्रास झाला, मानसिक त्रास झाला, लोकांकडून बोलणे टोमणे ऐकावं लागले, परंतु ज्यावेळेस देवाने त्यांचे जीवन बदलले ना, ते त्या कुटुंबासाठी शापाचे नव्हे तर आशीर्वादाचे कारण ठरले. म्हणून आपण देखील त्यांच्या प्रती तो भाव ठेवावा, ते हृदय ठेवावं, ती क्षमाशीलता आपणही ठेवावी, जेणेकरून त्यांना चान्स मिळेल. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. नक्कीच देवा तुमच्या बरोबर आहे. जे देवासाठी काहीतरी करण्याचं हृदय तुम्हाला आहे, देव तुम्हाला सेवा कार्यामध्ये त्याच्या गौरवासाठी नक्कीच वापरणार आहे. तर यावेळेस तरुणांना तुम्ही याच्यातून काय संदेश देऊ इच्छिता? तरुणांना तर एकच संदेश मी देऊ इच्छितो की परमेश्वराला तरुण खूप आवडतात. कारण की एका वचनात असं लिहिलंय की तरुण हे पवित्र आत्म्याने मंडित झालेले तरुण हे परमेश्वराला पहाटेच्या दैवरासारखे आहेत. जसे पहाटेचे दैवर मनाला आल्हाद देतात, तसे पवित्राने मंडित झालेले तरुण परमेश्वराला आल्हाद देतात. परमेश्वराला तरुण पण इतकं आवडतं की आदामाला त्याने तरुण असतानाच बनवलं. आदामाला नाही म्हातारं तयार केलं, नाही त्यांनी तरुण, कारण तरुणामध्ये एक उमेद असते, तरुणामध्ये एक जोश असतो, एक आवेश असतो आणि परमेश्वराला असे आवेशी लोक आवडतात. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तरुणांनी आपलं तरुण पण परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन आराम करावं. कारण की माणसाचं आयुष्य असतं एक 70-80 वर्ष आणि याच्यातला सगळ्यात उत्तम जो काळ असतो तो त्याचा एक 20 वर्ष तर 30-35 वर्ष, एक त्याचा तारुण्याचा काळ, तो सगळ्यात छान काळ आहे. आणि तो काळ माणूस जिथं पुढं इन्व्हेस्ट करतो त्याचं बेनिफिट त्याला मिळतं. जर आपण तो वेळ जर चुकीच्या गोष्टीत इन्व्हेस्ट केला तर ते चुकीचे परिणाम आपल्यावर येतील. आणि तो जर वेळ आपण परमेश्वराच्या सानिध्यात घातला तर त्याचं एक चांगलं प्रतिफळ परमेश्वर आपल्याला नक्कीच देईल. म्हणजे ज्या प्रकारे यौसेपाने आपलं तरुण पण ख्रिस्ता देवासाठी दिलं, दाविदाने आपलं तरुण पण देवासाठी दिलं, शमशोनाने आपलं तरुण पण देवासाठी दिलं, त्याच प्रकारे आपण पाहतो दानिएलाने आपलं तरुण पण देवासाठी दिलं, तीताने आपलं तरुण पण, तिमोथेने आपलं तरुण पण, पौलाने आपलं तरुण पण, प्रेषिताने आपलं तरुण पण, ख्रिस्ताने आपलं तरुण पण देवासाठी दिलं आणि त्यांचं जीवन जगासाठी आशीर्वादाचं. खूप मोलाची गोष्ट. म्हणून तरुणांनी जरूर याचा विचार करावा, आपलं जीवन ख्रिस्ताच्या वेदीवर अर्पण करावं, जेणेकरून त्याचा सुगंध अनेकांसाठी आशीर्वादाचा ठरेल. विशेष करून या साक्षीबद्दल बंधू रवी तुमचे प्रभूमध्ये आभार. देव आपल्या साक्षी करील अनेकांना आशीर्वादित करो, त्याच्या पवित्र आत्म्या करू, त्यांना स्पर्श करो आणि अनेकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश जावो, हीच या निमित्त प्रार्थना. सर्वांना प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड.